ओके. सो नमस्कार. टेन्सेसच्या चाललेल्या सीरीजमधला पुढचा भाग त्या भागामध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. वेलकम टू द नेक्स्ट एपिसोड ऑफ द टेन्सेस इन डिटेल अँड प्रॅक्टिकल युसेज. ॲज युजल आपलं सेशन आपण गायत्री मंत्राने सुरू करतोय. तर आताही तसेच करूया. एव्हरीबडी विल क्लोज देअर आय अँड ट्राय टू कॉन्सन्ट्रेट ऑन इदर पॉवर अँड इन एनर्जी. We will pray in the holy feet of God to give us more power and more energy to get stability and development in our life. For that, we are chanting Gayatri Mantra. The voice should come from bottom of your heart and mind should be full of peace. Gayatri Mantra. Om Bhuvasvah Tasya Viturvarenyam Bhargo देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. Om. Rub your hands and move around your eyes very slowly, slowly. Open your eyes with fresh vision, with new attitude. ओके. सो टेन्सेस याची भूमिका काय, याचं महत्व काय आहे, प्रॅक्टिकल लाईफमध्ये कम्युनिकेशन डेव्हलप करायचं असेल तर याचा रोल काय, या सगळ्या विषयावर आपण अनेकदा चर्चा केली. सविस्तर मुद्देसूद पद्धतीने आपण संवाद साधलाय. बोलीभाषा म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये टेन्स हा अविभाज्य भाग आहे. पास्ट, प्रेझेंट, फ्युचर आणि या प्रत्येक टेन्सच्या अंडर तुम्हाला पोझिशन, पोझिशन, सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस असं पाहायला मिळतं. मग स्वाभाविकपणे प्रत्येक टेन्सच्या अंडर म्हणजे पास्टसाठी 6 प्रकार, प्रेझेंटसाठी 6 प्रकार आणि फ्युचरसाठी 6 प्रकार. 6, 6, 12 आणि 6, 18 असे प्रकार होतात. पास्ट पोझिशन वॉज, वेअर, होता, होती, होते, होतं. प्रेझेंट पोझिशन एम, इज, आर, आहे, आहोत, आहात, आहेत. फ्युचर पोझिशन असतील, असणार, असू, असशील. पास्ट पोझिशन हॅड, कडे होतं, पाशी होतं, जवळ होतं, ला होतं, ना होतं. प्रेझेंट पोझिशन हॅव, हॅड, कडे आहे, पाशी आहे, जवळ आहे, ला आहे, ना आहे. फ्युचर पोझिशन कडे असेल, पाशी असेल, जवळ असेल, ला असेल, ना असेल. सिंपल पास्ट व्ही फोर, केलं, केलं होतं, झालं, झालं होतं. सिंपल प्रेझेंट व्ही वन, व्ही टू, करतो, करते, करतात, करतोस. सिंपल फ्युचर शाल, विल, व्ही वन, करणार, करू, करशील, करतील. पास्ट कंटिन्युअस वॉज व आय एन जी, करत होतो, करत होती, करत होते. प्रेझेंट कंटिन्युअस एमिजार आय एन जी, करत आहे, करत आहोत, करत आहात, करत आहेत. फ्युचर कंटिन्युअस शाल बी, विल बी आय एन जी, करत असतील, करत असणार, करत असू, करत असशील. पास्ट परफेक्ट हॅड, पास्ट पार्टिसिपल, केलेलं होतं, केलेली होती, केलेले होते. प्रेझेंट परफेक्ट हॅव, हॅड, पास्ट पार्टिसिपल, केलेलं आहे, केलेली आहे, केलेले आहेत. फ्युचर परफेक्ट शाल हॅव, विल हॅव, पास्ट पार्टिसिपल, केलेलं असतील, केलेले असतील, केलेले असणार, केलेले असू. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस हॅड बीन आय एन जी, करत आलेलो होतो, करत आलेली होती, करत आलेले होते. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस हॅव बीन, हॅज बीन आय एन जी, करत आलेलं आहोत, करत आलेली आहे, करत आलेले आहेत, करत आलेल्या आहेत. आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस शाल हॅव बीन, विल हॅव बीन आय एन जी, करत आलेले असू, करत आलेले असू, करत आलेले असणार. कालच आपण सिंपल प्रेझेंट टेन्स अभ्यासला, बरोबर. त्याच्यामध्ये रुटीन लाईफमध्ये त्याचा वापर कसा करतात, हॅबिच्युअल ऍक्शन म्हणून कसा केला जातो, त्याचप्रमाणे डूडचा वापर कसा ऑपरेट केला जातो. आज आपण चर्चा करतो आहे ते म्हणजे सिंपल पास्ट टेन्सची, म्हणजे सामान्य भूतकाळ किंवा ज्याला साधा भूतकाळ असं म्हटलं जातं. व्यवहारामध्ये याचा वापर सर्वाधिक केला गेल्याचं चित्र दिसतं. याच्यामध्ये मी गेलो किंवा गेलो होतो, मी गेले किंवा गेले होते. आय वेंट, आम्ही गेलो किंवा आम्ही गेलो होतो. वी वेंट, तू गेला किंवा तू गेली किंवा तुम्ही गेले, तू गेला होता, तू गेली होती, तुम्ही गेले होते. यू वेंट. तो गेला किंवा तो गेला होता. ही वेंट. ती गेली किंवा ती गेली होती. शी वेंट. हे गेलं किंवा हे गेलं होतं. इट वेंट. राज गेला
किंवा राज गेला होता, राज वेंट. राणी गेली किंवा राणी गेली होती, राणी वेंट. दादा गेला किंवा दादा गेला होता, ब्रदर वेंट. ताई गेली किंवा ताई गेली होती, सिस्टर वेंट. ते गेले किंवा ते गेले होते, दे वेंट. म्हणजे सगळ्यांसाठी व्हर्बचा पास्ट फॉर्म वापरला जातो. गो न वापरता वेंट वापरायचा, टेक न वापरायचा टूक वापरायचो, टीच न वापरता टॉट वापरायचं, थिंक न वापरता थॉट वापरायचं आहे, ओपन न वापरता ओपन वापरायचं एडी लावून. मग इथे जसं केलं, गेलो, त्याचप्रमाणे पाहिलं, पाहिलं होतं, राहिलो, राहिलो होतो, ऐकलं, ऐकलं होतं, वाचलं, वाचलं होतं, बोललो, बोललो होतो, लिहिलं, लिहिलं होतं, गायलं, गायलं होतं, नाचलो, नाचलो होतो, ऐकलं, ऐकलं होतं, बसलो, बसलो होतो, पिलं, पिलं होतं. अशा पद्धतीने वर्बचे व्हेरिएशन वापरल्या जातात. सब्जेक्टच्या नंतर सगळ्या कर्त्यांसाठी सरसगट व्हर्बचा चौथा फॉर्म म्हणजेच पास्ट फॉर्मचा वापर होताना दिसतो किंवा केला जाताना आढळतो. मग इथं जर सिंपल पास्ट टेन्स म्हणजे सामान्य भूतकाळाचा वापर केला, रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस व्हेरी केअरफुली अँड लाऊडली. खाली दिलेली वाक्य अगदी काळजीपूर्वक सावकाश पण मोठ्याने वाचायची. अंडरस्टँड द पॅटर्न प्रॉपरली अँड कॅच द मिनिंग बाईट. त्याचा जो अर्थ आहे तो समजून घ्या आणि त्याच्या पाठीमागे धरलेला पॅटर्न काय आहे, सब्जेक्टच्या नंतर वर्बचा कुठला फॉर्म वापरला तो, ऑब्जेक्ट कसा वापरला तो, याच्याकडे लक्ष द्या. रिमेंबर, लक्षात ठेवा, हिअर द यूज ऑफ वी फोर वर्बचा चौथा फॉर्म. सब्जेक्ट नंतर कोणताही टू बी फॉर्म नाही, डायरेक्ट वर्बचा फोर्थ फॉर्म पास्ट फॉर्म वापरला जातोय सब्जेक्ट आणि ऑब्जेक्टच्या मध्ये. आणि ज्यावेळेस वाक्य निगेटिव्ह करायचं असेल, इंटरेगेटिव्ह म्हणजेच यस नो टाईप आणि डब्ल्यू एच करायचं असेल त्या ठिकाणी मात्र डीडचा वापर होताना दिसतो. आणि डीडचा वापर झाला रे त्याला की व्हर्बचा मग बेसिक फॉर्म वापर. एक मैयान में दो तलवारी नाही रे सकती. एकाच वाक्यामध्ये पाचशे दोन रूप असू शकत नाही. डीड पण आला, वी फोर पण आला, नाही चालणार. डीड पण आला, पाच फॉर्म पण वापरला, डीड वेंट नाही येणार. डीड वापरला तर वेंटचा गो होईल. मग डिड नॉट गो, डिड नॉट राईट, डीडचं अस्तित्व आलं का पास्ट आलं, परत वर्बचा चौथा फॉर्म घ्यायची आवश्यकता नाहीये. मग आता इथे उदाहरणं पाहूया म्हणजे सहज जमतील. दे केम हिअर बिफोर 10 मिनिट्स. ते 10 मिनिटापूर्वी इथे आले. दे केम हिअर बिफोर 10 मिनिट्स. बरं. शी सॉ मी इन कसिनो. तिने मला कसिनो मध्ये पाहिलं. शी सॉ मी इन कसिनो. ईश्वर गेव हिज मनी टू पुअर. ईश्वरने त्याचे पैसे गरिबांना दिले. ईश्वर गेव हिज मनी टू पुअर. सीमा केप हर गोल्ड ज्वेलरीज इन लॉकर. सीमाने तिचे दागिने लॉकर मध्ये ठेवले. सीमा केप्ट हर गोल्ड ज्वेलरी इन अ लॉकर. यू स्पोक फॉल्स टू युअर क्लायंट. तू तुझ्या ग्राहकांशी खोटं बोलला. यू स्पोक फॉल्स टू युअर क्लायंट. ओमकार ड्रँक 5 कप ऑफ टी. ओमकारने 5 कप चहा पिला. ओमकार ड्रँक 5 कप ऑफ टी. शी फॉरगॉट एव्हरीथिंग अबाउट पास्ट. ती तिच्या भूतकाळाबद्दल सर्व काही विसरली. शी फॉरगॉट एव्हरीथिंग अबाउट हर पास्ट. इशिका ट्रॅव्हल बाय ट्रेन टू गोवा. इशिकाने गोव्याला ट्रेनने प्रवास केला. इशिका ट्रॅव्हल बाय ट्रेन टू गोवा. आय स्लेप मोर दॅन 12 hours टुडे. आज मी 12 पेक्षा जास्त तास किंवा 12 तासांपेक्षा जास्त वेळ झोपलो. आय स्लेप मोर दॅन 12 hours टुडे. ही ऍक्टेड विथ मेनी फिल्म स्टार. त्याने अनेक चित्रपट तारकांसोबत काम केलं, अभिनय केला. ही ऍक्टेड विथ मेनी फिल्म स्टार्स. हिमांशू डिड नॉट कम्प्लीट द प्रोजेक्ट. हिमांशूने प्रोजेक्ट पूर्ण केला नाही. आता बघा इथं डीडचं अस्तित्व आलं, कम्प्लिटेड ने म्हटलंय, कम्प्लीट म्हटलेलं आहे. म्हणजे इथे समजण्याजोगी गोष्ट ही आहे की जसं तुम्ही पाचचा भाग डीड म्हणून वापरतात की पुन्हा पास्ट वर्बचा फॉर्म वापरण्याची गरज नाहीये. मग डिड नॉट कम्प्लीट, हिमांशूने प्रोजेक्ट पूर्ण केला नाही. दे डिड नॉट डिपॉझिट फीज. त्यांनी फी जमा केलेली नाही. दे डिड नॉट डिपॉझिट फीज. रश्मी डिड नॉट टाईप लेटर. रश्मीने लेटर टाईप केलं नाही. आय डिड नॉट वॉच दॅट मॅच. आय डिड नॉट वॉच दॅट मॅच. मी तो सामना पाहिला नाही.
आय डिड नॉट वॉच दॅट मॅच. शी डिड नॉट कॉल मी लास्ट नाईट. तिने मला काल रात्री कॉल केला नाही. शी डिड नॉट कॉल मी लास्ट नाईट. वी डिड नॉट इन्फॉर्म देम. आम्ही त्यांना कळवलेलं नाहीये. वी डिड नॉट इन्फॉर्म देम. ईशा डिड नॉट डेव्हलप दोज फोटोज. ईशाने ते फोटो डेव्हलप केले नाही. ईशा डिड नॉट डेव्हलप दोज फोटो. ईशाने ते फोटो डेव्हलप केले नाही. मंदाकिनी डिड नॉट सी दॅट मूवी. मंदाकिनीने तो चित्रपट पाहिलेला नाही. मंदाकिनी डिड नॉट सी दॅट मूवी. मंदाकिनीने तो चित्रपट पाहिलेला नाही. आय डिड नॉट स्लीप वेल कॉज ऑफ मस्किटो. डासांमुळे मी व्यवस्थित झोपलो नाही. आय डिड नॉट स्लीप वेल कॉज ऑफ मस्किटो. ही डिड नॉट ईट एनिथिंग टुडे. त्याने आज काहीही खाल्लेलं नाही. ही डिड नॉट ईट एनिथिंग टुडे. डिड यू डिस्कस विथ सुयोग. तू सुयोग बरोबर चर्चा केली का. डिड यू डिस्कस विथ सुयोग. डिड शी इन्व्हेस्ट मनी इन शेअर मार्केट. बघा इथे येस नो टाईपची वाक्य सुरू झाली तुम्हाला लक्षात येते. समोरच्याकडून तुम्हाला हो किंवा नाही याच स्वरूपात उत्तर पाहिजे असतील तर त्यावेळेस डीड हा सुरुवातीला येतो. आणि इथेही तोच नियम. डीड आलेला आहे ना अस्तित्वात, मग वर्बचा चौथा फॉर्म वापरला जाणार नाही. डीडचं अस्तित्व आलं का वर्बचा बेसिक फॉर्म. डीड नसला तर वर्बचा चौथा फॉर्म. सिंपल पाच शब्द. डिड शी इन्व्हेस्ट मनी इन शेअर मार्केट. तिने शेअर बाजारात गुंतवणूक केली का. डिड शी इन्व्हेस्ट मनी इन शेअर मार्केट. डिड अखिल कम टू पिकनिक विथ यू. अखिल तुझ्या बरोबर पिकनिकला आला होता का. डिड अखिल कम टू पिकनिक विथ यू. डिड यू एन्जॉय द पार्टी. तू पार्टीला तुझी मजा केली का. पार्टीला तुम्ही मजा केली का. मेजवानीत तुम्ही आनंद लुटला का. डिड यू एन्जॉय द पार्टी. डिड यू लूज युअर लगेज. तुम्ही तुमचं सामान हरवलं का. डिड यू लूज युअर लगेज. डिड प्रोफेसर कंडक्ट लेक्चर टुडे. प्राध्यापकांनी आज लेक्चर घेतलं का. डिड प्रोफेसर कंडक्ट लेक्चर टुडे. डिड शी लर्न तमिळ लँग्वेज. ती तमिळ भाषा शिकली का. डिड शी लर्न तमिळ लँग्वेज. डिड शी फाईट अलोन विथ 10 पीपल. तो 10 माणसांशी एकटा लढला का. डिड ही फाईट अलोन विथ द 10 पीपल. डिड अलका परफॉर्म वेल इन अ कॉम्पिटिशन. अलकाने स्पर्धेत चांगलं सादरीकरण केलं का. डिड अलका परफॉर्म वेल इन अ कॉम्पिटिशन. डिड सुभद्रा शो यू दॅट फाईल. सुभद्राने तुला ती फाईल दाखवली का. डिड सुभद्रा शो यू दॅट फाईल. डिड यू ड्राईव्ह सुभाष ऑडी कार. डिड यू ड्राईव्ह सुभाष ऑडी कार. तू सुभाषची ऑडी कार चालवली का. डिड यू ड्राईव्ह सुभाष ऑडी कार. डिड ही रजिस्टर्ड हिज नेम इन अ कॉन्टेस्ट. त्याने स्पर्धेत त्याचं नाव नोंदवलं का. डिड ही रजिस्टर्ड हिज नेम इन अ कॉन्टेस्ट. त्याने स्पर्धेत त्याचं नाव नोंदवलं का. हु आस्क मोर क्वेश्चन टू यू. तुला अधिक प्रश्न कोणी विचारले. हु आस्क मोर क्वेश्चन्स टू यू. तुला अधिक प्रश्न कोणी विचारले. वाय डिड यू डिस्क्लोज दॅट मॅटर. तू तो मुद्दा उघडकीस का आणला. आता डब्ल्यूएच ची वाक्य सुरू झालेली आहे. येस नो टाईपचा पॅटर्न जसंच्या तसं ठेवायचा आहे. आणि डब्ल्यूएच चे योग्य शब्द काय, केव्हा, कुठे, वेन, वेअर, वाय, हाऊ, हुज, हू, हुम इत्यादीने ते वाक्य तयार होतात. आणि मग येस नो टाईप त्याला अटॅच होतं. जसं इथे डीडचं अस्तित्व आलं. येस नो टाईपचा ऍज इट इज कॉपी केले म्हटल्यानंतर तो नियम इथेही तसाच ऍज इट इज लागू होईल की डीडचं अस्तित्व आलं की व्हर्बचा चौथा फॉर्म वापरला जात नाही, जाणार नाही. बेसिक फॉर्म घ्यावा लागेल. एक मैयान में दो तलवारी नहीं रह सकती. 2 पाचची फॉर्म एकाच वाक्यात येऊ शकणार नाही. मग ते फॉर्म्स जे आहेत ना डीडचा वापर झाला की व्हर्बचा बेसिक फॉर्म करायचा. आणि जर डीड निघून गेला तर मग व्हर्बचा मात्र चौथा फॉर्म वापरावा लागतो. वाय डिड यू डिस्क्लोज दॅट मॅटर. तुम्ही तो मुद्दा उघडकीस का आणला. वाय डिड यू डिस्क्लोज दॅट मॅटर. व्हॉट डिड एमडी से इन द मीटिंग. मीटिंग मध्ये एमडी काय म्हणाले बरं. व्हॉट डिड एमडी से इन द मीटिंग. हु केम हिअर बिफोर मी. माझ्या आधी इथे कोण आलं होतं. हु केम हिअर बिफोर मी. हुज कार डिड यू यूज फॉर द रेस. तू रेससाठी कोणाची कार वापरली होती. हुज कार डिड यू यूज फॉर द
रेस. हाऊ मेनी रुपीज डिड ही विन? त्याने किती पैसे जिंकले बरं? हाऊ मेनी रुपीज डिड ही विन? वाय डिड आय स्टार्ट दिस बिझनेस? मी हा व्यवसाय का सुरू केला? वाय डिड आय स्टार्ट दिस बिझनेस? वेअर डिड ही कीप द रिंग? त्याने ती अंगठी कुठे ठेवली बरं? वेअर डिड ही कीप द रिंग? विच बुक डिड यू रीड यस्टरडे? तू काल कोणतं पुस्तक वाचलं? विच बुक डिड यू रीड यस्टरडे? विच सॉन्ग डिड यू सिंग? तू कोणतं गाणं गायलास? कोणतं गाणं म्हणालास? विच सॉन्ग डिड यू सिंग? हू किल्ड मारिया अँड जॉन? मारिया आणि जॉनची हत्या कोणी केली? हू किल्ड मारिया अँड जॉन? वेअर डिड ही गो? तो कुठे गेला किंवा कुठे गेला होता? वेअर डिड ही गो? मग आता इथे जर सूत्र पाहिलीत आपण बघा, काही वाक्य अफर्मेटिव्हची, काही वाक्य निगेटिव्हची, काही वाक्य येस नो टाईप, काही वाक्य WH ची सुद्धा पाहिली, त्याचं ट्रान्सलेशन सुद्धा पाहिलं व्यवस्थित समजून घेण्यासाठी. मग वाक्यात सब्जेक्ट आणि वर्बचा चौथा फॉर्म आणि ऑब्जेक्ट हे झालं अफर्मेटिव्हचं सूत्र. आणि वाक्यात जर निगेटिव्ह आणायचं असेल तर डीडचा वापर करावा लागतो. डीडचं अस्तित्व आलं का V1 होतो. म्हणजे सूत्र काय सांगतं? निगेटिव्हचं सब्जेक्ट प्लस डीड प्लस नॉट आणि वर्बचा बेसिक फॉर्म, कारण डीड आधीच वापरलेला मग ऑब्जेक्ट. आणि येस नो टाईप करायचं असेल तर टू बी फॉर्मने सुरुवात करावी लागते. टू बी फॉर्म येतो इथे डीड, डीडने सुरुवात झाली, नंतर सब्जेक्ट, डीडचं अस्तित्व आल्यामुळे वर्बचा चौथा फॉर्म येणार नाही, वर्बचा बेसिक फॉर्म वापरला येईल, नंतर ऑब्जेक्ट. आणि एकदा का येस नो टाईप तुम्हाला समजलं, जमलं, की WH चा योग्य पद्धतीचा शब्द फक्त वाक्याच्या सुरुवातीला टाकायचा, वाक्य तयार. WH डीड सब्जेक्ट V1, कारण डीडचं अस्तित्व आलं का V1 घ्यावा लागतो आणि ऑब्जेक्ट या पद्धतीने. मग आता इथे जर पाहिलं आपण सिंपल पास्ट टेन्स, सामान्य भूतकाळ, या सामान्य भूतकाळाचं सूत्र काय आहे? सब्जेक्ट नंतर वर्बचा चौथा फॉर्म वापरला जातो आणि ऑब्जेक्ट. कुठल्या प्रकारचा टू बी फॉर्म नाहीये. मग आपल्याला याचा वापर कुठे करायचा? संकल्पना समजून घ्यायची असेल, भूतकाळात पूर्ण झालेली कृती किंवा क्रिया, घडून गेलेली घटना, कथा, गोष्टी, ऐतिहासिक सत्य, तथ्य इत्यादी गोष्टींचं वर्णन जर करायचं असेल भूतकाळातलं, तर ही माहिती दर्शवण्यासाठी प्रामुख्याने या काळाचा वापर केला जातो. बऱ्याचदा आपण म्हणतो ना, कोणी केलं, का केलं, कुठे केलं, कशासाठी केलं, कोणाबरोबर केलं, कशावरून केलं, झालं, गेलं, ते सगळं या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या काळात प्रमुखपणे वापरली गेलेली पाहायला मिळतात. आणि या काळामध्ये व्हर्बचा म्हणजे क्रियापदाचा चौथ्या रूपाचा वापर केला जातो. वेन, टूक, रूट सर्वच कर्त्यांसाठी एकसारख्याच क्रियापदाचा वापर होतो, हे महत्वाचं. जसं काल आपण पाहिलं ना, स्पेशल ट्रीटमेंट, नॉर्मल ट्रीटमेंट, आय, वी, यू, यू, दे साठी व्हर्बचा पहिला फॉर्म आणि ही शीट नेम नाउन साठी मात्र दुसरा यस, यसचा फॉर्म. इथे मात्र तसं काही नाही, काहीच भेद नाही. सबका मालिक एक. सगळ्या सब्जेक्टसाठी व्हर्बचा चौथा फॉर्म अगदी सारखाच वापरला जातो. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर केला जात नाही. ऍटलिस्ट त्या सकारात्मक वाक्यामध्ये किंवा होकारार्थी वाक्यामध्ये. हा, बाकी नकारार्थी आणि प्रश्नार्थक वाक्य म्हणजे यस नो टाईप आणि WH मध्ये तिथे तुम्हाला डीडचं अस्तित्व घ्यावं लागतं आणि डीडचं अस्तित्व आलं की वर्बचा चौथा फॉर्म निघून जातो आणि तो बेसिक होतो. आता याचं ग्रामर तर पाहिलं आपण, तेही अगदी सोपं आहे. आय, वी, यू, यू, ही, शी, इट, नेम, नाऊन आणि दे म्हणजेच तब्बल जवळ-जवळ सगळेच्या सगळे कर्ते किंवा ज्याला आपण सब्जेक्ट म्हणतो, हे सगळेच्या सगळे सब्जेक्ट यांच्यासाठी वरचा चौथा फॉर्म म्हणजे पास्ट फॉर्म वापरला जातो. होकारार्थी वाक्यात सहाय्यकारी क्रियापदाचा वापर होत नाही. टू बी फॉर्म वापरला जात नाही. पण मात्र जर वाक्य नकारार्थी असेल, येस नो टाइप असेल, WH असेल म्हणजे प्रश्नार्थक असेल किंवा इंटरोगेटिव्ह असेल, तर डीडचा वापर होतो आणि डीडचा वापर झाला तर मात्र वर्बचा पहिला फॉर्म वापरला जातो. जसं फॉर एक्झाम्पल, आय सॉ मूव्ही, मी तो चित्रपट पाहिला. वी सॉ मूव्ही, आम्ही तो चित्रपट पाहिला. यू सॉ मूव्ही, तू तो चित्रपट पाहिला. यू सॉ मूव्ही, तुम्ही तो चित्रपट पाहिला. ही सॉ दॅट मूव्ही, त्याने तो चित्रपट पाहिला. शी सॉ दॅट मूव्ही, तिने तो चित्रपट पाहिला. इट सॉ मूव्ही, ह्याने तो चित्रपट पाहिला. राज सॉ दॅट मूव्ही, राजने तो चित्रपट पाहिला. आशा सॉ दॅट मूव्ही, आशाने तो चित्रपट पाहिला. ब्रदर सॉ दॅट मूव्ही, भावाने तो चित्रपट पाहिला. बॉस सॉ दॅट मूव्ही, साहेबांनी तो चित्रपट पाहिला. दे सॉ दॅट मूव्ही, त्यांनी तो चित्रपट पाहिला. मग ह्या पद्धतीने वाक्याचा अफर्मेटिव्ह भाग वापरला जातो, ज्याला होकारार्थी म्हणतात. आणि वाक्य नकारार्थी करायचं असेल तर डीड वापरला. आता बघा, सगळ्या तथ्यामध्ये बारकाईने पाहिलं निगेटिव्हच्या वाक्यामध्ये, तर डीडचं अस्तित्व आलं रे आलं की वर्बचा पहिला फॉर्म आहे. आय डिड नॉट
सी दॅट प्ले किंवा ड्रामा. मी ते नाटक पाहिलं नाही. वी डिड नॉट सी दॅट ड्रामा. आम्ही ते नाटक पाहिलं नाही. यू डिड नॉट सी दॅट ड्रामा. तू ते नाटक पाहिलं नाही. यू डिड नॉट सी दॅट ड्रामा. तुम्ही ते नाटक पाहिलं नाही. ही डिड नॉट सी दॅट ड्रामा. त्याने ते नाटक पाहिलं नाही. शी डिड नॉट सी दॅट ड्रामा. तिने ते नाटक पाहिलं नाही. राज डिड नॉट सी दॅट ड्रामा. राजने ते नाटक पाहिलं नाही. आशा डिड नॉट सी दॅट ड्रामा. आशाने ते नाटक पाहिलं नाही. ब्रदर डिड नॉट सी दॅट ड्रामा. भावाने ते नाटक पाहिलं नाही. बॉस डिड नॉट सी दॅट ड्रामा. साहेबाने ते नाटक पाहिलं नाही. दे डिड नॉट सी दॅट ड्रामा. त्यांना ते नाटक पाहिलं नाही. आता येस नो टाईप करायचं असेल आपल्याला इंटरेगेटिव्ह मध्ये येस नो टाईप. डिड आय सी दॅट सिरियल. मी ती सिरियल पाहिली का? किंवा डिड आय सी दॅट वेब सिरीज. मी ती वेब सिरीज पाहिली का? डिड वी सी दॅट वेब सिरीज. आम्ही ती वेब सिरीज पाहिली का? डिड यू सी दॅट वेब सिरीज. तू 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 वेब सिरीज पाहिली का? डिड यू सी दॅट वेब सिरीज. तुम्ही ती वेब सिरीज पाहिली का? डिड ही सी दॅट वेब सिरीज. त्याने ती वेब सिरीज पाहिली का? डिड शी सी दॅट वेब सिरीज. तिने ती वेब सिरीज पाहिली का? डिड इट सी दॅट वेब सिरीज. यानं ती वेब सिरीज पाहिली का? डिड राज सी दॅट वेब सिरीज. राजने ती वेब सिरीज पाहिली का? डिड आशा सी दॅट वेब सिरीज. आशाने ती वेब सिरीज पाहिली का? डिड ब्रदर सी दॅट वेब सिरीज. भावाने ती वेब सिरीज पाहिली का? डिड बॉस सी दॅट वेब सिरीज. साहेबाने ती वेब सिरीज पाहिली का? डिड दे सी दॅट वेब सिरीज. त्यांनी ती वेब सिरीज पाहिली का? आणि मग येस नो टाईप जमलं का डब्ल्यूएच वाक्य इंटरेगेटिव्ह मध्ये सोपे जातात. हाऊ मेनी बुक्स डिड यू रीड. तू किती पुस्तकं वाचली बरं? विच लॅपटॉप डिड यू बाय. तुम्ही कोणता लॅपटॉप विकत घेतला? हुज ऑफिस डू यू यूज फॉर मीटिंग. तुम्ही बैठकीसाठी कोणाचं कार्यालय वापरतात? वाय डिड ही सेल हिज ओल्ड बाईक. त्याने त्याची जुनी बाईक का बरं विकली? हु इन्व्हायटेड देम इन दॅट पार्टी. त्यांनी त्या मेजवानीत त्यांना त्या मेजवानीत कोणी आमंत्रित केलं? हाऊ डिड शी प्रिपेअर मसाला डोसा. तिने मसाला डोसा कसा काय तयार केला? कसा तयार केला? कुठल्या पद्धतीने तयार केला? ह्या पद्धतीने. आता इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे सिंपल पास्टचं वाक्य. आता सिंपल पास्ट भूतकाळात जे काही घडून गेलेलं आहे. मग कधी घडून गेलेलं आहे? याच्या आधी. आज आपण बोलतोय, अरे तू काल काय केलं होतं? परवा काय केलं? बरोबर? मागच्या आठवड्यात काय केलं? मागच्या महिन्यात काय केलं? मागच्या वर्षी काय केलं? मागच्या दशकात काय केलं? मागच्या शतकात काय केलं? मागच्या युगात काय केलं? मागच्या जन्मात काय केलं? म्हणजे काही होऊन गेलेलं ते सगळं इन्फिनिटी टाइम पास्ट मध्ये समजला जातो. म्हणजे यस्टरडे, लास्ट वीक, लास्ट मंथ, लास्ट इयर, लास्ट डिकेड, लास्ट सेंचुरी, लास्ट इरा, लास्ट बर्थ हे सगळं. मग तो पती विचारतो, व्हॉट डिड यू डू होल डे यस्टरडे. काल तू काय केलं सगळं? आय कम्प्लिटेड मेनी वर्क. मी अनेक कामं पूर्ण केले. मग पास्ट मध्ये जे काही होऊन गेलेलं आहे, कधी घडलं असेल, काही केलं असेल, जे झालं गेलं, ते सगळं सिंपल पास्ट मध्ये येतात. आता सिच्युएशन बघा. पती विचारतोय, डिड यू डिपॉझिट मनी इन अ बँक. तू बँकेत पैसे जमा केले का ग? नो, आय डिड नॉट डिपॉझिट मनी. मी पैसे जमा केले नाही. वाय यू डिडंट डिपॉझिट मनी. तू बँकेत पैसे का बरं जमा केले नाही? येस्टरडे आय वॉज बिझी फॉर होल डे. काल मी दिवसभर व्यस्त होते. व्हॉट डिड यू डू येस्टरडे. तू काल काय काय केलं सांग बरं एवढं. काय बिझी होते तू? मग ते सांगते, लेट मी टेल यू दॅट व्हॉट डिड आय डू येस्टरडे एक्झॅक्टली फॉर होल डे. 6 वाजता मी उठले. आय वोक अप अर्ली इन द मॉर्निंग 6 o'clock. आय टूक बाथ. मी अंघोळ केली. आय डीड माय मेकअप. मी माझा मेकअप केला. आय गॉट रेडी. मी तयार झाले. अँड फायनली आय प्रिपेअर्ड मील फॉर द फॅमिली. कुटुंबासाठी सगळं जेवण तयार केलं. म्हणजे 6 वाजेपासून 8 वाजेपर्यंत हे सगळं केलं. बरोबर. आय वोक अप इन द मॉर्निंग. आय टूक द बाथ. आय डीड माय मेकअप अँड आय गॉट रेडी अँड फायनली प्रिपेअर द मील फॉर फॅमिली. बरं. देन let me tell you what did I do yesterday exactly for the whole day. Now 8 o'clock. I went to Pinku school. पिंकूच्या शाळेमध्ये मी गेली होती. आय डिस्कस विथ हिज टीचर. त्याच्या शिक्षकांशी मी बोलणं केलं, चर्चा केली. आय कलेक्टेड हिज मार्कशीट. त्याचं मार्कशीट सुद्धा कलेक्ट केलं. अँड आय रिटर्न टू होम ऍट 11 o'clock. मग 11 वाजता मग मी घरी आले त्याला घेऊन. ओके. लेट मी टेल यू व्हॉट डिड आय डू येस्टरडे एक्झॅक्टली फॉर होल डे. काल काय काय केलं सांगते ना अजूनही. 11 वाजता आय वॉश माय ऑल क्लॉथ. मी सगळेच्या सगळे कपडे धुतले मी. आय वॉश ऑल क्लॉथ. आय क्लीन द होल हाऊस. सगळं घर अगदी व्यवस्थित स्वच्छ केलं.
आय वॉश्ड ऑल डिशेस अँड पॉट्स. सगळे भांडे कुंडे जे आहेत, डिश आणि भांडे किंवा पातेले वगैरे स्वच्छ केलं. आय आयरॉन द ऑल ड्रेसेस ऑफ फॅमिली मेंबर. तुमच्या कुटुंबातल्या सगळ्यांचे कपड्यांना मी अतिशहान असते इस्त्री करून ठेवली. बरोबर. लेट मी टेल यू व्हॉट डिड आय डू यस्टरडे एक्झॅक्टली फॉर द होल डे. काल काय काय केलं मला अजून सांगू द्या. आय वॉच टीव्ही सिरियल. संपूर्ण माझी फेवरेट टीव्ही सिरियल जी होती ती टीव्ही सिरियल मी पाहिली. आय सॉ माय सोशल मीडिया मेसेज इन फोन. फोनमध्ये मी सोशल मीडियाचे व्हॉट्सअप असतील, इंस्टाग्राम असतील, फेसबुक असतील, त्याचे सगळे मेसेजेस पाहिले. आय रेड आय रेड नॉव्हेल. मी कादंबरी वाचली. आय टुक रेस्ट फॉर अन अवर. आणि एवढी थकली मग मी की एक तास झोप घेतली. बरोबर. आय वॉच टीव्ही सिरियल, आय सॉ सोशल मीडिया मेसेज इन द फोन अँड आय रीड नॉव्हेल अँड आय टुक रेस्ट फॉर अन अवर. एक तास मग मी आराम केला. बरोबर. लेट मी टेल यू व्हॉट डिड आय डू यस्टरडे एक्झॅक्टली फॉर द होल डे. 4 o'clock आय वेंट टू सिटी मार्केट. मी सिटी मार्केटमध्ये गेले. आय परचेस सम व्हेजिटेबल्स. काही भाजीपाला विकत घेतला. आय बॉट सम ग्लॉसरीज फ्रॉम द मॉल. मॉलमध्ये गेले आणि तिथून जे आहेत ना संपूर्ण किराणा घेतला. अँड आय केम होम ऍट 7 o'clock. एवढं सगळं खरेदी करून शॉपिंग करून 7 वाजता मग मी घरी आले. आय केम ऍट 7 o'clock. ओके. लेट मी टेल यू व्हॉट डिड आय डू यस्टरडे एक्झॅक्टली फॉर द होल डे. 7 o'clock आय प्रिपेअर डिनर फॉर यू. तुमच्यासाठी रात्रीचं जेवण तयार केलं. आय सर्व डिनर टू एव्हरीबडी. प्रत्येकाला मी जे आहेत ना जेवण वाढून दिलं. मग वी टुगेदर वॉच टीव्ही. आपण सगळे मिळून एकत्र आपण जे आहेत ना टीव्ही सिरियल पाहिली. आफ्टर क्लिनिंग द किचन आय वेंट टू बेड ऍट 11 o'clock. शेवटी सगळं किचन स्वतःने मी स्वच्छ केलं. अँड मग 11 वाजता मी दमले आणि मग बेड जवळ गेले किंवा झोपले. सो मग तो म्हणतो सो गॉट इट. आलं लक्षात. हाऊ डिड आय स्पेंड. सो गॉट इट. लक्षात आलं मी काल दिवसभर कसा घालवला, दिवस कसा गेला माझा. येस, आय परफेक्टली गॉट इट. हो हो, अगदी संपूर्ण लक्षात आलं बरं का कसा दिवस घालवला तू. बरोबर. दॅट इज वाय आय डिडंट गेट टाइम. त्यामुळेच मला वेळ मिळाला आणि मग बँकेत जायला ते पैसे जमा करायला. आय न्यू दॅट. सो आय डिपॉझिटेड मनी इन अ बँक यस्टरडे. मला अगदी माहितीच होतं तू असं करणार आहे म्हणून काल मी बँकेत पैसे जमा केले. आय डिपॉझिटेड मनी इन अ बँक. बरोबर. यू डिड इट गुड फॉर यू अँड मी टू. तू तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी पण खूप चांगलं केलं बाबा. मला काय आहेत ना दिवसभर व्यस्त असल्यानंतर असे कामं नको सांगत जाऊ. आता या सिच्युएशन मध्ये काय होतं, तिने काल काय काय केलं, कसं केलं, कुठे गेलं, हे सगळं सगळं आणि तो प्रश्न विचारत होता. या दोन्ही संवादामध्ये, दोघांच्या संवादामध्ये सिम्पल पास्ट तुम्हाला पावलोपावली दिसलं. काय केलं, कसं केलं, कुणी केलं, कशासाठी केलं, जे काही झालं गेलं ना ते सगळं इथे तुम्ही पाहिलं, अभ्यासलं, समजून घेतलं. ओके. आता याच्यामध्ये मल्टी युटिलिटी कसं लक्षात घ्यायचंय. मल्टी युटिलिटी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे वापर कसा करता येऊ शकतो याच्याबद्दलची माहिती याच्यात घेता येईल. ऍक्शन इन द पास्ट, हिस्टॉरिकल फॅक्ट, सेल्फ एक्सपिरियन्स, रिपोर्टिंग इन द पास्ट, जनरल नॉलेज असेल, हॅबिच्युअल ऍक्शन इन द पास्ट असेल, स्टोरी टेलिंग असेल किंवा नरेशन असेल, डिस्क्रिप्शन ऑफ इन्सिडेंट असेल, या सगळ्या गोष्टींसाठी सिम्पल पास्टचा वापर करतात. मग ऍक्शन इन द पास्ट भूतकाळातील क्रिया. ऍक्शन इन द पास्ट भूतकाळातील क्रिया सांगण्यासाठी व्हॉट एव्हर अँड वेन एव्हर ऍक्शन टूक प्लेस इन द पास्ट दे ऑल कम अंडर दिस युसेज. ज्या काही जेव्हा कधी काही भूतकाळात घडून गेलेलं आहे त्या घडलेल्या प्रत्येक गोष्टी, त्या सर्वच घटना या विशिष्ट काळाच्या अंतर्गत म्हणजे सिम्पल पास्टच्या अंतर्गत येतात. मग सेंटेन्सेस इन अ पास्ट. रमणीक रोट लेटर टू द प्राईम मिनिस्टर. रमणीकने पंतप्रधानांना पत्र लिहिलं. वी डिपॉझिटेड हिज फीज इन अ कॉलेज. आम्ही महाविद्यालयात त्याची फी जमा केली. शी स्टार्टेड हर ओन बिझनेस इन सोलापूर. तिने सोलापूरमध्ये तिचा स्वतःचा व्यवसाय सुरू केला. दे ओपन देअर अकाउंट इन स्टेट बँक ऑफ इंडिया. त्यांनी भारतीय स्टेट बँकेत त्यांचं खातं उघडलं किंवा उघडले. हे झालं ऍक्शन इन द पास्ट. हिस्टॉरिकल फॅक्ट, ऐतिहासिक सत्य आणि तथ्य सांगायचं असेल तर हिस्टॉरिकल फॅक्ट, ऐतिहासिक तथ्य. मग व्हॉट एव्हर अँड वेन एव्हर ऍक्शन हॅपन ऍज अ हिस्टॉरिकल इव्हेंट दे कम अंडर दिस युसेज. जेव्हा कधी जे काही ऐतिहासिक घडलं ज्याचा प्रभाव परिणाम मोठ्या प्रमाणात जाणवला भूतकाळात
त्याला तथ्य म्हणून त्याची कृती घडलेल्या असतील त्या सर्व घटना याच काळाच्या उपयोगाच्या अंतर्गत येतात. सो सेंटेन्स इज अबाउट हिस्टॉरिकल फॅक्ट. Rani Lakshmibai fought bravery in the revolt of 1857. राणी लक्ष्मीबाईंनी 1857च्या उठावात शौर्याने लढा दिला किंवा त्या लढल्या. डॉक्टर B.R. आंबेडकर ड्राफ्टेड द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. डॉक्टर V.R. आंबेडकरांनी भारतीय संविधान तयार केलं. शिवाजी महाराज एस्टॅब्लिश द मराठा एम्पायर इन 1674. शिवाजी महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी 1674 मध्ये मराठा साम्राज्याची स्थापना केली. द जालियनवाला बाग मॅसॅकर हॅपन इन 1990. जालियनवाला बाग हत्याकांड 1919 मध्ये घडलं. हिस्टॉरिकल फॅक्ट सांगितली सगळी. सेल्फ एक्सपिरियन्स, स्व अनुभवाचं कथन करायचं असेल तर सिंपल पास्ट वापरला तो. सेल्फ एक्सपिरियन्स, स्व अनुभव कथन. द एक्सपिरियन्स विच वॉज टेकन इन अ पास्ट अँड कुड बी शेअर बाय द युजिंग दिस टेन्स. जो काही अनुभव भूतकाळातून घडून गेलेला आहे तो इतरांना व्यक्त करून सांगण्यासाठी या साध्या भूतकाळाचा वापर, सिंपल पास्ट टेन्सचा वापर केला जातो किंवा केला जाऊ शकतो. मग सेंटेन्सेस अबाउट सेल्फ एक्सपिरियन्स. वी टेस्टेड डिलिशियस फूड ॲट ताज रेस्टॉरंट. आम्ही ताज उपहारगृहातील चविष्ट पदार्थ चाखले, त्याची चव घेतली. आय वॉच वंडरफुल मूव्ही विथ फ्रेंड यस्टरडे. काल मी मित्रांसोबत एक अद्भुत असा चित्रपट पाहिला. वी मेट अवर स्कूल फ्रेंड आफ्टर मेनी इयर्स. आम्ही बऱ्याच वर्षानंतर आमच्या शाळेच्या मित्रांना भेटलो. वी स्पेंड अवर समर वेकेशन इन गोवा. आम्ही आमच्या उन्हाळ्यातल्या सुट्ट्या गोव्यात घालवल्या. आमचा अनुभव जो आहे ना भूतकाळातला तो इथं आम्ही व्यक्त केला सिंपल पास्टच्या माध्यमातून. रिपोर्टिंग इन अ पास्ट, भूतकाळातील अहवाल सांगायचा असेल, वृत्त कथन करायचं असेल तर रिपोर्टिंग इन अ पास्ट भूतकाळातील अहवाल किंवा वृत्त कथन. पास्ट हॅपनिंग अँड डिटेल क्रोनॉलॉजिकल कॅन बी डिफाईन्ड बाय युझिंग सिंपल पास्ट टेन्स. भूतकाळात घडून गेलेली घटना आणि घटनाक्रम स्पष्ट करून सांगायचा असेल तर सामान्य भूतकाळाचा वापर केला जातो. So sentence about reporting in the past. The manager approval his marketing plan. व्यवस्थापकांनी मार्केटिंगच्या योजनांना मान्यता दिली, अप्रुव्हल. The chairman announced the company's annual result. अध्यक्षांनी कंपनीचे वार्षिक निकाल जाहीर केले. The project leader submitted the proposal to the board. प्रकल्प प्रमुखांनी संचालक मंडळासमोर प्रस्ताव सादर केला. And the finance head explain the budget to the investor. वित्त प्रमुखांनी गुंतवणूकदारांना अर्थसंकल्प समजावून सांगितला. सेंटेन्सेस ऑफ रिपोर्टिंग इन अ पास्ट. बरं, जनरल नॉलेज, सामान्य ज्ञान. जनरल नॉलेज, सामान्य ज्ञान म्हणजे काय? इम्पॉर्टंट इव्हेंट, मेजर इन्सिडेंट्स विच एफेक्ट लार्जली ऑन कॉमन पीपल. सच ऑल इन्फॉर्मेशन कॅन बी टोल्ड इन अ सिंपल पास्ट टेन्स. अत्यंत महत्वपूर्ण घटना, मोठा प्रसंग जो सर्वसामान्य माणसांच्या जीवनावर खूप मोठा प्रभाव पाडून गेला, अशी माहिती जर आपल्याला व्यक्त करायची असेल, ते जनरल नॉलेज, सर्वसाधारण सामान्य ज्ञान जे आहे सांगायचं असेल तर त्या सामान्य ज्ञान व्यक्त करताना सुद्धा सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ हा वापरला जातो, सिंपल पास्ट टेन्स. मग इथे जनरल नॉलेजसाठी इंडिया वॉन इट्स फर्स्ट क्रिकेट वर्ल्ड कप इन 1983. भारताने त्यांचा क्रिकेटचा पहिला विश्वचषक 1983 मध्ये जिंकला. द ब्रिटिश रूल इंडिया फॉर ऑलमोस्ट 200 इयर्स. ब्रिटिशांनी भारतावर जवळपास 200 वर्ष राज्य केलं. महात्मा गांधी लेड द दांडी यात्रा और दांडी मार्च इन 1930. महात्मा गांधींनी 1930 मध्ये दांडी यात्रेचं नेतृत्व केलं. थॉमस अल्वा एडिसन किंवा थॉमस एडिसन इन्व्हेंटेड द इलेक्ट्रिक बल्ब इन 1879. थॉमस अल्वा एडिसनने 1879 मध्ये विजेच्या बल्बचा शोध लावला. हॅबिच्युअल ऍक्शन इन द पास्ट, भूतकाळातील सवयीची क्रिया व्यक्त करण्यासाठी हॅबिच्युअल ऍक्शन इन द पास्ट, भूतकाळातील सवयीची क्रिया. तो फ्रिक्वेंट ऍक्शन और रूटीन ऍक्शन इन द पास्ट
कॅन बी एक्सप्रेस विथ द हेल्प ऑफ सिम्पल पास्ट टेन्स. भूतकाळातील वारंवार होणारी क्रिया किंवा कृती, नित्य घडणारी क्रिया जी भूतकाळात घडायची सातत्यानं सवयीने, त्या सगळ्या क्रिया या सामान्य भूतकाळात व्यक्त होताना दिसतात किंवा केल्या जातात. मग सेंटेन्सेस अबाउट हॅबिच्युअल ऍक्शन इन द पास्ट. दॅट बॉडी बिल्डर लिफ्टेड 15 kg एव्हरी डे. त्या शरीर यष्टी धारकाने रोज 50 किलो वजन उचललेलं आहे. रोज. आय स्टडी 10 hours एव्हरी डे इन माय 10th स्टँडर्ड. मी माझ्या 10वीच्या इयत्तेत दररोज 10 तास अभ्यास केलेला आहे. स्वामीजी रिकॉल्ड हिज मास्टर इन एव्हरी मोमेंट. स्वामीजीने प्रत्येक क्षणी आपल्या गुरुची आठवण केलेली आहे, करत होते. द विलेजर प्लेड फॉर द ट्रेन एव्हरी इव्हिनिंग. द विलेजर प्रेड फॉर द रेन एव्हरी इव्हिनिंग. रेन, पाऊस. गावकरी दररोज संध्याकाळी पावसाची प्रार्थना करत. द विलेजर प्रेड फॉर द रेन एव्हरी इव्हिनिंग. मग हॅबिच्युअल ऍक्शन होती. त्याचप्रमाणे स्टोरी टेलिंग आहे. गोष्ट व कथा सांगायची असेल, कथाकथन करायचं असेल, स्टोरी टेलिंग, गोष्टी किंवा कथा सांगताना वी यूज सिम्पल पास्ट टेन्स व्हेन वी नरेट द स्टोरीज. गोष्टी किंवा कथाकथन करत असताना, कथा सांगत असताना आपण या साध्या भूतकाळाचा वापर करतो किंवा साध्या भूतकाळाचा वापर हा केला जातो. मग सेंटेन्सेस ऑफ स्टोरी टेलिंग. विलेज हेडमॅन स्टॉप ऑल स्ट्रेंजर. त्या सर्वंचांनी किंवा गावातल्या प्रमुखाने सर्व अनोळखी लोकांना थांबवलं. द ओल्ड वुमन कास्ट द ब्लॅक मॅजिक स्पेल ऑन द प्रिन्स. त्या म्हातारीने राजकुमारावर काळ्या जादूचा मंत्र टाकला. टू स्पेल द मॅजिक, मंत्र उच्चार करणे, स्पेल. सेम वे द किंग वेंट टू द जंगल फॉर हंटिंग विथ हिज बॉडीगार्ड. राजा त्याच्या अंगरक्षकांबरोबर जंगलात शिकारीला गेला. दॅट पुअर फार्मर फाउंड गोल्ड कॉइन इन हिज फार्म. गरीब शेतकऱ्याला त्याच्या शेतात सोन्याची नाणी सापडली. स्टोरी सांगतोय आपण आणि स्टोरीमधले जे आहेत ना, स्टोरीज मधले एक एक वाक्य घेऊन आपण हे सिम्पल पास्ट मध्ये कसं वापरतात याचं सॅम्पलिंग केलंय. डिस्क्रिप्शन ऑफ इन्सिडेंट. प्रसंगाचं सविस्तर वर्णन करायचं असेल, काय झालं, कसं झालं, कुठे कुठे काय काय केलं, अगदी सविस्तर सांगायचं असेल, डिस्क्रिप्शन किंवा इन्सिडेंट, प्रसंगाचे वर्णन करणं. व्हेनेवर वी वॉन्ट टू डिस्क्राईब एनी इन्सिडेंट इन डिटेल वी टेक द सपोर्ट ऑफ सिम्पल पास्ट टेन्स. जेव्हा आपल्याला एखाद्या प्रसंगाचं विस्तृत वर्णन करून सांगायचं असेल तर या सामान्य भूतकाळाच्या मदतीने ते व्यक्त होताना दिसतं किंवा व्यक्त होतं. ओके. मग सेंटेन्सेस ऑफ डिस्क्रिप्शन ऑफ इन्सिडेंट. मेनी यूथ केम ॲट सी बीच. मेनी यूथ केम ॲट सी बीच. अनेक युवक समुद्र किनारी आले होते. मेनी यूथ केम ॲट सी बीच. 1000 स्टुडंट सॅंग राष्ट्रगीत इन वन व्हॉइस. 1000 विद्यार्थ्यांनी एका आवाजात राष्ट्रगीत गायलं. ब्लॅक कॅट कमांडोज एंटर्ड इन ताज हॉटेल विथ गन्स. ब्लॅक कॅट कमांडोजने बंदुकीसह ताज हॉटेलमध्ये प्रवेश केला किंवा ताज हॉटेलमध्ये ते घुसले. ऑल सिटीजन थ्रू फ्लॉवर्स अपॉन महाराजा. सर्व नागरिकांनी महाराजांवर फुलांची उधळण केली. हे सगळेचे सगळे प्रसंग काय सांगतायत? इन्सिडेंट सांगितलं जातंय. भूतकाळात काय केलं, कसं केलं, कुठे केलं, हा सगळा भाग. मेनी युथ केम ॲट द सी बीच किंवा द ऑल स्टुडंट सॅंग राष्ट्रगीत. And the Black Cat Commandos enter in Taj Hotel. All citizens threw flower upon the Maharaj. मग आता या सगळ्या गोष्टी भूतकाळात वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये वापरतात. थोडक्यात काय, सिंपल पास्ट टेन्सचा वापर कोणकोणत्या प्रसंगात केला तो याचं सविस्तर. काही प्रसंग एकमेकांना सारखे वाटत असतील किंवा पर्यायी वाटत असतील, पण थोडक्यात आपल्याला कॉन्सेप्ट समजून यायचे. भूतकाळात जे काही झालं, जे घडून गेलंय त्या सगळ्या गोष्टी. अफर्मेटिव्हचे वाक्य तयार करताना आय सॉ कस्तुरी इन द कॉलेज, वी सॉ कस्तुरी इन द कॉलेज, यू सॉ कस्तुरी इन द कॉलेज, दे सॉ कस्तुरी इन द कॉलेज, ही सॉ कस्तुरी इन द कॉलेज, शी सॉ कस्तुरी इन द कॉलेज. म्हणजे काय, आय सॉ कस्तुरी इन द कॉलेज, मी कस्तुरीला कॉलेजमध्ये पाहिलं. वी सॉ कस्तुरी इन द कॉलेज, आम्ही कस्तुरीला कॉलेजमध्ये पाहिलं. यू सॉ कस्तुरी इन द कॉलेज, तू कस्तुरीला कॉलेजमध्ये पाहिलं. यू सॉ कस्तुरी इन द कॉलेज, तुम्ही कस्तुरीला कॉलेजमध्ये पाहिलं. दे सॉ कस्तुरी इन द कॉलेज, त्यांनी कस्तुरीला कॉलेजमध्ये पाहिलं.
ही सॉ कस्तुरी इन द कॉलेज. त्याने कस्तुरीला कॉलेजमध्ये पाहिलं. शी सॉ कस्तुरी इन द कॉलेज. तिने कस्तुरीला कॉलेजमध्ये पाहिलं. इट सॉ कस्तुरी इन द कॉलेज. त्या वेड्याने मॅड. इट सॉ कस्तुरी इन द कॉलेज. त्या वेड्याने कस्तुरीला कॉलेजमध्ये पाहिलं. राज सॉ कस्तुरी इन द कॉलेज. राजने कस्तुरीला कॉलेजमध्ये पाहिलं. अंकल सॉ कस्तुरी इन द कॉलेज. काकांनी कस्तुरीला कॉलेजमध्ये बघितलं किंवा पाहिलं. वाक्य निगेटिव्ह करायचं असेल, आय डिड नॉट स्टडी ड्यू टू नॉईज. वी डिड नॉट स्टडी ड्यू टू नॉईज. यू डिड नॉट स्टडी ड्यू टू नॉईज. दे डिड नॉट स्टडी ड्यू टू नॉईज. ही डिड नॉट स्टडी ड्यू टू नॉईज. शी डिड नॉट स्टडी ड्यू टू नॉईज. राज डिड नॉट स्टडी ड्यू टू नॉईज. आशा डिड नॉट स्टडी ड्यू टू नॉईज. मग आय डिड नॉट स्टडी ड्यू टू नॉईज. आवाजामुळे, गोंगाटामुळे मी अभ्यास केला नाही. आय डिड नॉट स्टडी ड्यू टू नॉईज. आवाजामुळे आम्ही अभ्यास केला नाही. यू डिड नॉट स्टडी ड्यू टू नॉईज. आवाजामुळे तू अभ्यास केला नाही. यू डिड नॉट स्टडी ड्यू टू नॉईज. आवाजामुळे तुम्ही अभ्यास केला नाही. दे डिड नॉट स्टडी बिकॉज ऑफ नॉईज ड्यू टू नॉईज. आवाजामुळे त्यांनी अभ्यास केला नाही. ही डिड नॉट स्टडी ड्यू टू नॉईज. आवाजामुळे त्याने अभ्यास केला नाही. शी डिड नॉट स्टडी ड्यू टू नॉईज. आवाजामुळे तिने अभ्यास केला नाही. मॅड पर्सन. इट डिड नॉट स्टडी ड्यू टू नॉईज. आवाजामुळे याने या वेळेने अभ्यास केला नाही. राज डिड नॉट स्टडी ड्यू टू नॉईज. आवाजामुळे राजने अभ्यास केला नाही. अंकल डिड नॉट स्टडी ड्यू टू नॉईज. आवाजामुळे काकांनी काही अभ्यास केला नाही. मग डिड आय कम टू पार्टी इन द लास्ट वीक. डिड वी कम टू पार्टी लास्ट वीक. डिड यू कम टू पार्टी लास्ट वीक. डिड दे कम टू पार्टी लास्ट वीक. डिड ही कम टू पार्टी लास्ट. डिड शी कम टू पार्टी लास्ट वीक. डिड दे कम टू पार्टी लास्ट वीक. डिड राज कम टू पार्टी लास्ट वीक. डिड आशा कम टू पार्टी लास्ट वीक. मग डिड आय कम टू पार्टी लास्ट वीक. मागच्या आठवड्यात मी मेजवानीला आली होती का किंवा आलो होतो का. डिड वी कम टू पार्टी लास्ट वीक. आम्ही मागच्या आठवड्यात मेजवानीत आलो होतो का. डिड यू कम टू पार्टी लास्ट वीक. मागच्या आठवड्यात तू मेजवानीला आला होता का. डिड यू कम टू पार्टी लास्ट वीक. तुम्ही मागच्या आठवड्यात मेजवानीला आला होतात का. डिड दे कम टू पार्टी लास्ट वीक. मागच्या आठवड्यात ते मेजवानीला आले होते का. डिड ही कम टू पार्टी लास्ट वीक. तो मागच्या आठवड्यात मेजवानीला आला होता का. डिड शी कम टू पार्टी लास्ट वीक. ती मागच्या आठवड्यात मेजवानीला आली होती का. डिड इट कम टू पार्टी लास्ट वीक. मागच्या आठवड्यात हा वेडा मेजवानीला आला होता का. डिड राज कम टू पार्टी लास्ट वीक. मागच्या आठवड्यात राज मेजवानीला आला होता का. डिड अंकल कम टू पार्टी लास्ट वीक. मागच्या आठवड्यात काका मेजवानीला आले होते का. वेअर डिड आय गो फॉर पिकनिक. Where did we go for picnic? Where did you go for picnic? Where did they go for picnic? Where did he go for picnic? Where did she go for picnic? Where did Raj go for picnic? Where did Asha go for picnic? Where did I go for picnic? मी सहलीला कुठे गेलो होतो. Where did we go for picnic? आम्ही सहलीला कुठे गेलो होतो. Where did you go for picnic? तू सहलीला कुठे गेला होता. Where did you go for picnic? तुम्ही सहलीला कुठे गेला होता. Where did they go for picnic? ते सहलीला कुठे गेले होते. Where did she go for picnic? तो सहलीला कुठे गेला होता. Where did she go for picnic? ती सहलीला कुठे गेली होती. Where did it go for picnic? That mad person. तो वेडा सहलीला कुठे गेला होता. Where did Raj go for picnic? राज सहलीला कुठे गेला होता. Where did uncle go for picnic? काका सहलीला कुठे गेले होते. या अर्थाने. आता इथे बघा सूत्रासह एक्सप्लेन केलंय. शुभांगी अराइव्ड ॲट एअरपोर्ट इन मुंबई ॲट 9 o'clock इन द मॉर्निंग. शुभांगी मुंबईतील छत्रपती विमानतळावरती या सकाळी 9 वाजता आली होती. एअरपोर्टवर किंवा विमानतळावर आली होती मुंबईच्या. बरोबर. मग इथे लक्षात घ्या सब्जेक्ट वर्बचा चौथा फॉर्म आणि ऑब्जेक्ट एवढंच सूत्र आहे. कर्ता क्रियापदाचं चौथं रूप आणि त्याच्यानंतर कर्म. बरं. प्रतिभा डिड नॉट वॉच न्यूज ऑन एबीपी न्यूज यस्टरडे. प्रतिभाने काल एबीपी न्यूजवर बातम्या पाहिल्या नाहीत. मग सब्जेक्ट आणि डिड नॉट V1. डिड आले म्हणून V1. डिड नॉट V1 आणि ऑब्जेक्ट. करता डिड नॉट वर्बचा पहिला फॉर्म आणि मग कर्म. आणि जर येस नो टाईप करायचे असेल तर डिड सुलोचना नो द न्यूज ऑफ हर फ्रेंड्स डेथ. सुलोचनाला तिच्या मैत्रिणीच्या मृत्यूची बातमी समजली का. डिड सुलोचना नो द न्यूज ऑफ हर फ्रेंड्स डेथ. डीडने सुरुवात केली. डीड सब्जेक्ट V1 आणि ऑब्जेक्ट. म्हणजे डीड वापरायचा त्याच्यानंतर कर्ता वापरायचा आणि मग व्हर्बचा बेसिक फॉर्म वापरायचा कारण डीड आलेला आहे. आणि नंतर कर्म आणि नंतर प्रश्नचिन्ह आणि येस नो टाईपचा ऍज इट इज रेप्लिका तयार करून WH चा योग्य शब्द वापरून
WH वाक्य, वेन डिड सुनंदा कम फ्रॉम हर कंपनीज ट्रेनिंग ऍट कॅनडा? सुनंदा तिच्या कॅनडाच्या कंपनी प्रशिक्षणावरून कधी आली? मग इथे WH आणि येस नो टाईपचा पॅटर्न. मग WH असे डीड, सब्जेक्ट, V1 आणि ऑब्जेक्ट. म्हणजेच WH चे ककारार्थी शब्द, त्याच्यानंतर डीड आणि कर्ता मात्र वर्बचा पहिला फॉर्म, कारण डीड आलेला आहे आणि नंतर कर्म असा वापर करतो. मग अशीच काही वाक्य पाहूया, हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. इंडिया वोन द कप ऑफ ICC क्रिकेट. भारताने ICC क्रिकेट कप जिंकला. पाकिस्तान डिड नॉट विन द कप ऑफ ICC क्रिकेट. पाकिस्तानने ICC क्रिकेट कप जिंकला नाही. डिड इंग्लंड विन द कप ऑफ ICC क्रिकेट? इंग्लंडने ICC क्रिकेट कप जिंकला का? वेअर डिड इंडिया विन दिस कप? भारताने हा कप कुठे जिंकला? आय आस्क द क्वेश्चन टू टीचर. मी शिक्षकांना प्रश्न विचारला. आय डिड नॉट गेट आन्सर ऑफ दॅट क्वेश्चन. मला त्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही. डिड आय गेट द राईट आन्सर ऑफ द क्वेश्चन? मला प्रश्नाचे योग्य उत्तर मिळाले का? वाय डिड आय आस्क द क्वेश्चन टू द टीचर? मी शिक्षकांना प्रश्नच का बरं विचारला? शी गेव बुक टू हर फ्रेंड्स दॅट डे. तिने त्या दिवशी पुस्तक तिच्या मैत्रिणींना दिले. शी डिड नॉट गिव्ह बुक टू एनीबडी दॅट डे. तिने त्या दिवशी पुस्तक कुणालाही दिलं नव्हतं. डिड शी गिव्ह बुक टू एनीबडी? तिने कुणाला पुस्तक दिलं का? दिलं होतं का? टू हुम डिड शी गिव्ह बुक? तिने कुणाला बरं पुस्तक दिलं होतं? दे प्लेड बॅडमिंटन फर्स्ट टाइम. ते अगदी पहिल्यांदाच बॅडमिंटन खेळले बरं का. दे डिड नॉट प्ले बॅडमिंटन बिफोर. त्याच्या अगोदर ते काही बॅडमिंटन खेळले नव्हते. डिड दे प्ले बॅडमिंटन विथ फ्रेंड्स? ते त्यांच्या मित्रांबरोबर बॅडमिंटन खेळले का? वेअर डिड दे प्ले बॅडमिंटन? ते बॅडमिंटन कुठे खेळले बरं? ऑल साधूस टू बाथ इन गोदावरी ऍट रामकुंडा. सर्व साधूंनी गोदावरीतील रामकुंडात आंघोळ केली. बट सम साधू डिड नॉट टेक बाथ ऍट रामकुंडा. पण काही साधूंनी रामकुंडात आंघोळ केली नाही. डिड साधूस टेक बाथ इन रामकुंडा ओनली? साधूंनी फक्त रामकुंडातच आंघोळ केली का? व्हेन डिड साधू टेक बाथ इन रामकुंडा? साधूंनी रामकुंडात आंघोळ तेव्हा केली. व्हेन डिड साधूस टेक बाथ इन रामकुंडा? बघा इथं हायलाइट करण्याजोगी गोष्ट अशी आहे की इथे व्हर्बचा आपल्याला पास्ट फॉर्मच वापरायचा आहे. व्हर्बचे पास्ट फॉर्म आपल्याला परिचित आहे. गो, गोज, गोईंग, वेंट आणि गॉन. इथे वेंट वापरला जातो. मग घेणे टेक, 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 टेकिंग, टुक आणि टेकन. इथे टुकच वापरला जातो. बरोबर? किंवा राईट, राईट्स, रायटिंग, रोट, रिटन. इथं रोटचाच वापर केला जातो. ड्रिंक, ड्रिंक्स, ड्रिंकिंग, ड्रँक आणि ड्रंक. इथे ड्रँकचाच वापर होणार. स्टिक, स्टिक्स, स्टिकिंग, स्पोक आणि स्पोकन. इथे स्पोकचाच वापर होणार. अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह केलं तर डीडचं अस्तित्व आलं का गो, टेक, राईट, ड्रिंक, पिक याचा वापर होताना दिसतो. बघा व्यवहारामध्ये, प्रॅक्टिकल लाईफमध्ये याचा वापर कसा करायचा? कुठल्या पद्धतीने करायचा? एक्झिक्युशन ज्याला आपण म्हणतो, ऍप्लिकेशन ज्याला आपण म्हणतो, ते या टेन्सचं कुठे आणि कोणत्या सिच्युएशनला करतात. सिच्युएशन वाईज समजून घेऊया म्हणजे जरा मजा वाटते. द पपी, कुत्र्याचं पिल्लू. कुत्र्याच्या पिल्लाला पपी म्हणतात इंग्लिशमध्ये. द पपी. मग आपण इथे पाहतोय पपी केम पपी केम इन टू माय रूम. एक कुत्र्याचं पिल्लू माझ्या खोलीत आलं. इट टुक अराउंड इट लुक अराउंड क्युरियसली. त्याने उत्सुकतेने सभोवताली पाहिलं. देन इट वेंट टू माय कॉट. नंतर ते माझ्या पलंगाजवळ गेलं. द पपी जम्प ऑन इट. त्याने त्या कुत्र्याच्या पिल्लाने उडी मारली त्या कॉटवरती. इट सॅट देअर क्वाइटली. ते शांतपणे तिथे बसलं. आय वॉच इट विथ सरप्राईज. मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. द पपी वॅग्ड इट्स टेल. त्या पिल्लाने, कुत्र्याच्या पिल्लाने त्याची शेपूट हलवली. इट लिक्ड इट्स लिटिल पाऊल. त्याने त्याचा छोटासा पंजा चाटला. सडनली अ बिग डॉग केम इन टू माय रूम. अचानक एक मोठं कुत्र माझ्या खोलीत आलं. द बिग डॉग ग्रोल्ड लाऊडली. ते मोठं कुत्र मोठ्याने गुरगुरायला लागलं. इट शोड इट्स शार्प टीथ. त्यानं त्याचे धारदार दात जे आहेत ते दाखवले. द पपी गॉट स्केअर्ड. ते कुत्र्याचं पिल्लू भयंकर घाबरलं त्याच्यानंतर. द बिग डॉग ट्राय टू अटॅक द पपी. त्या मोठ्या कुत्र्याने त्या पिल्लावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. द पपी बार्क्ड फिअर्ड.
ते पिल्लू भीतीने अगदी भुंकायला लागलं. अँड आय क्वाइटली स्टूड अप. मी अगदी शांतपणे तिथे उभा राहिलो. देन आय शाउटेड ॲट द बिग डॉग. मी त्या मोठ्या कुत्र्याकडे पाहून ओरडलो. आय पिक्ड अप द स्टिक फ्रॉम द कॉर्नर. त्या कोपऱ्यातली काठी मी उचलली. आय वेव्हड दॅट स्टिक स्ट्रॉंगली. मी अगदी जोराने ती काठी हलवली, आदळली. द बिग डॉग स्टेप बॅक. तो मोठा कुत्रा पाठीमागे सरकला. अँड आय शाउटेड अगेन. मी पुन्हा एकदा त्या कुत्र्यावर ओरडलो. अँड आय ड्रो द बिग डॉग आउट ऑफ माय रूम. मी त्या मोठ्या कुत्र्याला माझ्या त्या खोलीच्या बाहेर हुसकावून लावलं, हकलवून लावलं, पळवून लावलं. द पपी स्टॉप्ड बार्किंग. ते पिल्लू भुंकायचं थांबलं. इट लुक्ड ॲट मी विथ अ थँकफुल आईज. ते अगदी माझ्याकडे कृतज्ञतेच्या नजरेने पाहिलं त्या कुत्र्याला. अँड आय पॅड द पपी जेंटली. मी अतिशय नाजूकपणे त्याला गुंजारलं किंवा थापडलं. आय इट वॅक्ड इट्स टेल हॅपीली. त्याने आनंदाने त्याची शेपूट हलवली. द पपी द पपी सॅट नियर मी. मग ते जे कुत्र्याचं पिल्लू होतं ते अगदी अलगदपणे माझ्या जवळ बसलं. आय गेव्ह इट सम मिल्क. मी त्याला थोडंसं दूध दिलं. इट ड्रँक द मिल्क क्वाइटली क्विकली. त्याने अगदी पटकन ते पिऊन टाकलं. आय फेल व्हेरी प्राऊड ऑफ सेव्हिंग द पपी. मला त्या कुत्र्याला वाचवल्याचा अगदी एकदम छान समाधान, अभिमान वाटला. वी बिकेम गुड फ्रेंड दॅट डे. आम्ही त्याच्याशी खूप चांगली मैत्री केली. आम्ही खूप चांगले मित्र झालो. सो या सगळ्या याच्यामध्ये वाक्यामध्ये तुम्हाला सिंपल पास्ट काय झालं होतं त्या दिवशी याचं सविस्तर वृत्त केलं. काय केलं, कसं केलं, कुत्र्याच्या पिल्लाने काय केलं, मी काय केलं, मोठ्या कुत्र्याने जे आहेत ना काय केलं, हे सगळं जे आहेत ना सिंपल पास्ट. बरं अजून कम्युनिकेशनच्या बाबतीत वापर कसा होऊ शकतो? चला. द कन्व्हर्सेशन बिटवीन टू फ्रेंड्स अबाउट मुंबई टूर. एक जण जे आहे ना नुकताच मुंबईच्या टूरवरून आलाय, दुसरा त्याला प्रश्न विचारतोय मुंबई टूरवरून कसा आला तो? हाऊ डिड यू गो टू मुंबई? तू मुंबईला कसा गेला होता बरं? आय वेंट देअर बाय ट्रेन. मी तिथे ट्रेनने गेलो होतो. बाय विच ट्रेन डिड यू ट्रॅव्हल देअर अँड बाय विच क्लास? तू कोणत्या रेल्वेने तिथे गेला होता आणि कोणत्या श्रेणीच्या वर्गात तू प्रवास केला? आय ट्रॅव्हल देअर बाय पंचवटी एक्सप्रेस विथ द फर्स्ट क्लास. मी अगदी मुंबई पंचवटी एक्सप्रेसने प्रवास केला आणि प्रथम श्रेणीमध्ये किंवा प्रथम श्रेणीच्या वर्गात प्रवास केला. ॲट व्हॉट टाइम डिड यू रीच टू मुंबई? तू मुंबईला किती वाजता पोहोचला मग त्या दिवशी? आय रीच देअर ॲट 1:30 PM. मी साधारणपणे दुपारी 1:30 वाजता तिथे पोहोचलो. इन विच हॉटेल डिड यू स्टे इन मुंबई? तू मुंबईला कोणत्या हॉटेलमध्ये थांबला होता? आय स्टेड इन हॉटेल ओबेराय ओव्हर देअर. हॉटेल ओबेराय मध्ये मी तिथे थांबलो होतो. मी तिथे हॉटेलमध्ये म्हणजे ओबेराय नावाच्या हॉटेलमध्ये मी तिथे थांबलो होतो. फॉर हाऊ मेनी डेज डिड यू स्पेंड इन मुंबई? तू मुंबईमध्ये किती दिवस घालवलेस बरं? आय स्पेंड ओन्ली 4 days देअर. मी तिथे फक्त 4 दिवस घालवले. विच टुरिस्ट प्लेसेस डिड यू व्हिजिट देअर? तू तिथे कोणत्या पर्यटनाच्या ठिकाणांना भेट दिल्या? There were so many tourist places in Mumbai, but I visited famous places. Those are Gateway of India, Haji Ali, Juhu Chowpatty, Share Market and Mandral. There were lot many tourist places in Mumbai. मुंबईमध्ये अनेक पर्यटनाचे ठिकाणे आहेत. But I visited famous places. मी काही प्रसिद्ध असलेल्या ठिकाणांनाच भेट दिल्या की जे गेटवे ऑफ इंडिया, हाजी अली, जुहू चौपाटी, गेटवे ऑफ इंडिया, हाजी अली, जुहू चौपाटी, शेअर मार्केट आणि मंत्रालय एक्सेट्रा. शेअर मार्केट आणि मंत्रालय इत्यादींना मी भेट दिल्या. ओके. डिड यू बाय समथिंग फॉर युअर फॅमिली अँड फ्रेंड्स फ्रॉम मुंबई? तू तुझ्या परिवारासाठी आणि मित्रांसाठी काही खरेदी केलं का मुंबईवरून? येस. आय बॉट साडी फॉर मदर. आईसाठी साडी घेतली. आयपॉड फॉर फादर. वडिलांसाठी आयपॉड घेतला. सम टी शर्ट अँड जीन्स फॉर यंगर ब्रदर. लहान भावासाठी जीन्स आणि टी शर्ट घेतले. अँड सम स्पेशल थिंग फॉर फ्रेंड्स. आणि मित्रांना सुद्धा काही विशेष गोष्टी आणलेल्या आहेत. डिड यू मीट एनीबडी स्पेशल? कोणा विशेष व्यक्तीला तू मुंबईला भेटला का? मुंबई मोठं शहर आहे. नो, आय डिडंट मीट एनीबडी स्पेशल. मी कोणा विशेष व्यक्तीला भेटलो नाही. बट येस, आय सॉ फेमस ऍक्टर आमिर खान ॲट जू. आमिर खान नावाचा जो अभिनेता आहे ना, त्याला मी मात्र मुंबईमध्ये पाहिलं, भेटलो नाही त्याला. नाव मी कोणत्या विशेष व्यक्तीला तिथं भेटलो नाही, पण हो, प्रसिद्ध अभिनेता आमिर खानला मी जुहूला पाहिलं.
हाऊ डिड यू फील वेदर इन मुंबई? मुंबईचं वातावरण किंवा हवामान तुला कसं वाटलं बरोबर? आय फेल्ट सो हॉट दॅट वी कॅनॉट लिव्ह देअर मोर दॅन 1 वीक. असं भयानक गरम वाटलं मला, की आपण तिथे एकापेक्षा जास्त आठवडा राहूच शकत नाही. विच फूड डिड यू एन्जॉय देअर? तू कोणकोणत्या पदार्थांचा तिथे आस्वाद घेतला, चव घेतली? अ लॉट ऑफ फूड आय एन्जॉयड देअर. भेलपुरी, गुजराती थाली, पंजाबी अँड साउथ इंडियन डिशेस अँड मच मोर. खूपशा पदार्थांचा आस्वाद घेतला. भेलपुरी, गुजराती थाली, पंजाबी आणि दक्षिण भारतीय पदार्थ आणि बरंच काही खाल्लं. व्हाय डिड यू गो टू मुंबई? मुंबईला कशासाठी गेला होता रे तू? आय वेंट देअर फॉर ऑफिशियल वर्क. मी कार्यालयीन कामासाठी तिथे गेलो होतो. व्हेन डिड यू कम बॅक फ्रॉम देअर? तू तिथून परत केव्हा आला मग? आय केम हिअर यस्टरडे ओन्ली. कालच तर मी इथे आलो. अँड हाऊ डिड यू रिटर्न फ्रॉम मुंबई? मग मुंबईवरून परत कसा आला? आय रिटर्न फ्रॉम देअर बाय पंचवटी एक्सप्रेस. पंचवटी एक्सप्रेस नावाची जी रेल्वे तिच्यानेच मी परत आलो. ॲट व्हॉट टाईम डिड यू रीच ॲट नाशिक? मग नाशिकला तू किती वाजता पोहोचलास इथे? आय रीच हिअर इन नाशिक ॲट 1:30 PM. इथे नाशिकला रात्री मग 10:30 वाजता मी पोहोचलो. सो दिस इज एक्झॅक्टली कन्व्हर्सेशनमध्ये याचा वापर कसा करतात, कुठल्या पद्धतीने करतात. मग सगळं झालं गेलं, कसा गेला, काय खाल्लं, काय पाहिलं, काय भेट दिली, कुठल्या गोष्टींची खरेदी केली, या सगळ्या गोष्टी इथे आपण पाहिल्या किंवा अभ्यासल्या. बरोबर? सो हे होतं सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्सचा वापर खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. व्यवहारामध्ये, डेली लँग्वेजमध्ये वापरला जातो. डे टू डे लाईफमध्ये यूज केला जातो. मग हे सगळं फक्त चौथा फॉर्म मात्र माहिती असला पाहिजे. तुमच्याकडे व्हर्बची संपूर्ण लिस्ट दिली गेलेली आहे. तिचा रोज वापर करतायत तुम्ही. 10दा तरी नवनवीन वर्ब, नवनवीन क्रिया किंवा कृती तुम्हाला समजल्या पाहिजेत. बरोबर? आता होमवर्क कसा करायचा हे तुम्हाला माहितीच आहे. पण तरी सुद्धा माहितीसाठी पुन्हा एकदा सांगून ठेवतो, की तुमच्याकडे पिंक कलरचं पुस्तक आहे. टेन्सेसचं सर्वात मोठं जाड. त्याच्यामध्ये सिंपलचं सेक्शन जर काढलं, तर सिंपल पास्ट मधल्यानंतर सिंपल प्रेझेंट, सिंपल फ्युचर हे तिन्ही दिलेलं आहे. सिंपल प्रेझेंटचं जसं काल केलं तसं सिंपल पास्टचं सुद्धा करायचंय. सिंपल पास्टमध्ये तुम्हाला तक्ता दिलेला आहे. त्याच्यात कॉलम दिलेले आहेत. सब्जेक्टचे, व्हर्बचे, प्रिपोजिशनचे आणि ऑब्जेक्टचे. याच्यापैकी तुम्हाला जे आहेत ना त्याचा आधार घेऊन 10 वाक्य तयार करायचे. हे 10 वाक्य तयार करत असताना मात्र एक गोष्ट नक्की लक्षात ठेवायची, की या 10 वाक्यामध्ये प्रत्येक वाक्यामध्ये सब्जेक्ट बदललेला असला पाहिजे आणि ऑब्जेक्ट बदललेला. एकदा तो सब्जेक्ट वापरला का पुन्हा पुढच्या 9 वाक्यांमध्ये तो सब्जेक्ट दिसणार नाही. आय आला ना तर आय परत येणार नाही. बरोबर? त्याचप्रमाणे मुंबई असेल तर मुंबई परत येणार नाही. दुसरं जे आहेत ना ऑब्जेक्ट तुम्हाला घ्यावं लागेल. अशी 10 वाक्य झाली की ते 10 वाक्याचं ट्रान्सलेशन करायचंय. बरं ते ट्रान्सलेशन केलं, की मोर्चा वळवायचा आपलं अफर्मेटिव्हच्या पण इंग्लिशच्या वाक्यांकडे. मग इंग्लिशची सगळी वाक्य घ्यायची आणि ती सगळीच्या सगळी वाक्य मराठीमध्ये भाषांतरित करायची. व्यवस्थित. म्हणजे तुम्हाला ऐकलेलं लक्षात येतंय, वाचलेलं समजतंय हे समजेल. पण आता महत्त्वपूर्ण जो भाग आहे ते संपूर्ण ताकद, संपूर्ण ऊर्जा त्या मराठीतल्या वाक्यांवर द्या. कारण मराठीमध्ये ज्यावेळेस मनात विचार येतो तो इंग्लिशमध्ये प्रभावीपणे मांडता आला पाहिजे. म्हणून त्यातली सगळीच्या सगळी वाक्य अफर्मेटिव्हची ही इंग्लिशमध्ये तयार करा. मराठीत दिलेली ती. तो सराव अगदी मनापासून करा. कारण तो तुम्हाला कम्युनिकेशन फ्लुएन्सी रायटिंगमध्ये खूप चांगलं स्किल प्रोव्हाईड करेल. अफर्मेटिव्हचे हे तिन्ही प्रकार झाले. टेबल, इंग्लिश टू मराठी ट्रान्सलेशन आणि त्यानंतर सर्वात शेवटी महत्त्वपूर्ण मराठी टू इंग्लिश ट्रान्सलेशन. आणि त्यानंतर त्यानंतर मात्र मग निगेटिव्हकडे वळणार. मग निगेटिव्हचं सेम तसाच टेबल. जे कॉलम दिलेले सब्जेक्टचे, त्याच्यानंतर डीडचे, नंतर नॉटचे, नंतर व्हर्बचे आणि नंतर ऑब्जेक्टचे. हे सगळेच्या सगळे जे आहेत ते तुम्हाला 10 वाक्य तयार करायचे. 10 वाक्यामध्ये प्रत्येक वाक्यामध्ये सब्जेक्ट बदलेल, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट बदलेल याची काळजी घ्यायची आणि 10 वाक्य झालं का त्याचं मराठीमध्ये भाषांतर करायचं आहे. त्याच्यानंतर मग निगेटिव्हच्या वाक्यांकडे वळायचंय इंग्लिशच्या. मग इंग्लिशचे सगळे वाक्य घ्या आणि सगळीच्या सगळी वाक्य मराठीमध्ये भाषांतरित करायची. बरं, त्याच्यानंतर मराठीतली सगळी वाक्य घ्यायची आणि मराठीतली सगळीच्या सगळी वाक्य ही इंग्लिशमध्ये कन्व्हर्ट करायची आहे. सहजपणे ह्या गोष्टी व्यवस्थित पद्धतीने केल्या. मग टेबल, इंग्लिश टू मराठी आणि मराठी टू इंग्लिश. आता मग मात्र येस नो टाइपकडे वळायचं. येस नो टाइपचं टेबल घ्यायचं. येस नो टाइपच्या टेबलमध्ये तुम्हाला प्रत्येक वाक्य जे आहेत ना करायचंय 10 वाक्य तयार करायचे. पण या 10च्या वाक्यांमध्ये
सब्जेक्ट पुन्हा रिपीट होणार नाही, ऑब्जेक्ट रिपीट होणार नाही आणि त्यांचं 10च्या 10 वाक्यांचं वाक्य पूर्ण झाल्यानंतर त्याच्या खाली मराठीत भाषांतर देखील करायचं. बरं, त्याच्यानंतर मग इंग्लिश मधली वाक्य घ्यायची आहेत सगळी आणि ती मराठीमध्ये ट्रान्सलेट करायची आणि त्याच्यानंतर मग शेवटी मराठीतली वाक्य आहेत, सगळीच्या सगळी वाक्य ही इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून लिहायची आहे. त्याच्यानंतर मग WH सर्वात शेवटी. WH चा टेबल घ्या. या WH च्या टेबलवर बारकाईने लक्ष द्या. याच्यामध्ये असेंब्ली प्रोसेस करताना थोडंसं चॅलेंज येऊ शकतं. पण या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित पद्धतीने समजून घेतल्या, स्ट्रक्चरल सेन्स तुमचा डेव्हलप झाला. प्रत्येक वाक्यामध्ये WH चा शब्द बदलू द्या, सब्जेक्ट बदलू द्या आणि ऑब्जेक्ट सुद्धा बदलू द्या. 10 वाक्य झाली की 10 वाक्याचं ट्रान्सलेशन करायचंय. 10 वाक्याचं ट्रान्सलेशन झालं की त्याच्यानंतर मोर्चा वळवायचा आहे इंग्लिश टू मराठीकडे. मग इंग्लिशची सगळी वाक्य घ्यायची आणि ती मराठीमध्ये ट्रान्सलेट करायची आणि सगळ्यात जास्त ऊर्जा तुम्हाला द्यायची आहे WH शब्दांकडे. WH सगळीची सगळी मराठीतली वाक्य आहे ती इंग्लिशमध्ये करायची. आणि हा सगळा होमवर्क एक्झॅक्ट अप्रोप्रिएट राईट डायरेक्शनला झाला की देन द थिंग्स आर डन. एकदम व्यवस्थित आणि अप्रोप्रिएट लेवलला आपल्याला हे सगळं काम अगदी व्यवस्थित करता येईल, समजून घेता येईल किंवा लक्षात येईल. आलंय? समजलंय? ओके. चला मग तयारी करूया होमवर्कची. हॅपी इंग्लिश लर्निंग प्रॅक्टिस चालू ठेवायची. जोपर्यंत आपल्याला कमांड मिळत नाही तोपर्यंत प्रयास चालू ठेवायचा. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. अगदी ताकदीने पूर्ण मनापासून प्रयत्न करायचा आहे. खूप अजून वेळ बाकी आहे. खूप ज्या आहेत आपल्याला मेहनत करायची आहे आणि कमांड मिळवण्याचा आपला जो संकल्प आहे तो अगदी मजबूत पद्धतीने. हॅपी इंग्लिश लर्निंग. टेक केअर ऑफ युअर सेल्फ वेल अँड डू युअर एफर्ट्स, डू युअर होमवर्क. Don't forget to translate all those things appropriately to have the better and greater result. Thank you. Thank you very much. Take care of yourself well. Bye bye.